मन की आशामध्ये स्वागत आहे। मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीरीची वडी कशा प्रकारे करायची। खूप सोपी पद्धत आहे, तर नक्की पहा पूर्ण व्हिडिओ। तर मी याच्या आधी पहिला व्हिडिओ टाकला होता कोथिंबीर वडीचा, पण तो खूप मोठा झालेला आहे। खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की एवढा मोठा कशाला टाकला, कोथिंबीर वडी छान झाली पण खूपच मोठा व्हिडिओ आहे। तर म्हणूनसाठी मी आता कमी मिनिटामध्ये बनवून दाखवणार आहे। तर ही अशी कोथिंबीर चांगली निवडून वगैरे घ्यायची, बारीक चिरून धुवून घ्यायची स्वच्छ। हे पहा कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून अशी घेतली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आम्हाला खूप तिखट वगैरे लागतं म्हणूनसाठी आम्ही जास्त मिरची वापरतो। आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। ते जेवढे आपण बनवणार आहे त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आणि याच्यामध्ये टाकायचे आहेत जिरे, भरपूर टाकायचे, चमचभर, छान लागतात। आणि थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही। आणि आता टाकलं आहे बेसन पीठ वरून आपण। तर आता पाणी जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला। कोथिंबीर ही धुवून घेतलेली असते, ओलसर असते आणि खूप पातळ पण नाही झालं पाहिजे। तर अंदाजानेच आपण पाणी वगैरे टाकायचं आहे। अंदाजाने पाणी वगैरे टाकायचं आहे, थोडंसंच पाणी टाकायचं सुरुवातीला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे। तर हे पहा एकदम छोटासा चम्मच आहे, एकदम छोटा। आणि तो पहा एवढंसं मी घेतलं आहे खायचा सोडा। हा खायचा सोडा टाकायचा। एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत अशा आपल्या कोथिंबीर वड्या होतात। आणि याचेच तुम्ही आहे ना कांदा भजी वगैरे कसं आपण भजी बनवतो तसेच तुम्ही तेल गरम करून डायरेक्ट भजेसुद्धा बनवू शकता याचे। तर पण भजे बनवले तर ते आपण एकाच टायमाला खाऊ शकतो, नंतर त्याची टेस्ट बदलते, कारण ते नरम वगैरे पडतात, थंड होतात। म्हणूनसाठी ह्या अशा जर वड्या बनवल्या तुम्ही तर 2-3 दिवस वड्या खराब नाही होत। आता खायचा सोडा छान असं मिक्स करून घेऊया। आणि हे आपण बोटाने थोडंसं खाऊन पाहू शकतो पीठ, खारट तिखट मीठ कमी आहे की जास्त आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो। आपल्याला काय तिखट मीठ टाकायचं असेल अजून तर चला आता। तर हे पहा कोणते तुमच्याकडं ज्याप्रमाणे कुकर असेल, माझ्या हा नवीन कुकरमध्ये छोटंच डबा बसतो। तर हे पहा एकदम कोरडं केलेलं, ओलं वगैरे नसलं पाहिजे भांडं आपलं। त्याच्यामध्ये तेल टाकायचं, खाली चिटकू वगैरे नाही म्हणून तेल टाकायचं। तर हे पहा थोडासा हाताने पसरवून घ्यायचं, केकला वगैरे कसं आपण टाकतो तसं। आणि ते जाळीमध्ये ठेवा, चाळणीमध्ये। सारखं पहा कच्चं पण राहतात कधी, म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे। माझं स्वतःचं डोकं चालून मी खूप वर्षापासून असंच बनवते। आळूची पानं वगैरे, आळूची पानं पण ह्याच पद्धतीने गोल रोल करून असं ठेवून देते उकडायला। तर आता हे पहा, तर आपण हे पहा अशा प्रकारे बनवायचं, घट्ट पातळ हे असं प्रकारे भजी वगैरे बनवतो तशाच प्रकारे। तर हे पहा आता घ्यायचं टाकून, कारण एकाच डब्यात जर टाकलं तर खूपच जाड होईल आणि कच्चं वगैरे राहील, म्हणून मी 2 भांड्यामध्ये टाकते। हे पहा, तर हे पहा चांगलं असं व्यवस्थित हे करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं हे होतं, फुगणार व्यवस्थित। थोडंसं एका जागेवर बसन सरळ असं, केक वगैरे कसं आपण हे करतो केकचं तसंच असं थोडंसं आपलं करून घ्यायचं। आता इकडे पहा कुकरमध्ये आपण कुकर लावतो वरण भात वगैरे त्याप्रमाणे हे पहा असं थोडंसं पाणी टाकायचं। वरण भाताला ज्याप्रमाणे पाणी टाकतो तसंच टाकायचं आणि ती चाळण ठेवायची खाली जाळी कुकरची। तर चला
हे पहा, खाली मी हा टोप ठेवते म्हणजे पाणी नाही जाणार त्याच्यामध्ये. आता याच्यावरती ही डिश मांडली म्हणजे खालचं पाणी वगैरे त्याच्यात जाणार नाही जरी वरती आलं तर. आणि आता परत वरती हा डबा ठेवला आहे. आता ह्या डब्यावर काय ठेवायची गरज नाही, कारण एवढ्या वरती काय पाणी वगैरे येत नाही कुकरला डब्यामध्ये. तर चला आता झाकण लावून घेऊया आणि कुकर गॅस सुरू करूया. पहा आता कुकरला लावले. याच्या जवळजवळ 6-7 शिट्ट्या होऊन द्यायच्या. मग अजिबात कच्चं राहत नाही आपल्या वड्या. वरण भातला 3 घेतो तर अजून एक्स्ट्रा घ्यायच्या 3-4. मी तर 7 शिट्ट्या घेते, 6 किंवा 7. हे पहा आता 8-9 शिट्ट्या झाल्यात कुकरच्या. आता कुकर गॅस बंद करते. कुकर थंड होईपर्यंत, पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच 15-20 मिनिटांनी कुकर उघडायचा. चला पाहूया आता कुकर थंड झालेला आहे. अशा प्रकारे आपण वड्या झाल्या आहेत ते पाहूया. हे पहा अशा प्रकारे झाले. पहा आपण केक वगैरे बनवतो तशाप्रमाणे. हे पहा खाली असं पलट करूया. हे पहा सुरीची वगैरे काही गरज नाही. हे पहा काय जाळायला वगैरे नाही. थोडंसं असं, आता बेसन पीठ असल्यामुळं थोडंसं लागतंच ते खाली. तर हे पहा आता याच्या आपण छान अशा वड्या पाडायच्या आहेत. पहा आपल्याला ज्या आकाराच्या जशा प्रकारच्या आपल्याला वड्या पाडायच्या त्या प्रकारच्या आपण वड्या पाडू शकता. तर माझी पहिली व्हिडिओ जी आहे कोथिंबीरीची खूप व्हायरल झाली होती, पण ती अर्ध्या तासाची काहीतरी व्हिडिओ आहे. तरीसुद्धा खूप लोकांनी पाहिली ती माझी व्हिडिओ. पण खूप जणांच्या कमेंट आल्या एवढी मोठी व्हिडिओ नका बनवत जाऊ ताई. तर त्यामुळं मग म्हटलं जरा छोटीशी आपली 10 मिनिटाची वगैरे बनवावं. तर चला अशा प्रकारे आपण वड्या घ्यायच्या आहेत पाडून. हे पहा ह्या वड्या तुम्ही न तळता न तव्यावर भाजता तुम्ही अशाच्या वड्या खाऊ शकता. एवढ्या छान लागतात. आणि शुगर बीपी किंवा कोणाला कोलेस्ट्रॉल आहे, तेलकट अजिबात खायचं नाही, तर ह्या लोकांसाठी खूप पौष्टिक अशा ह्या वड्या आहेत. तर ह्या तुम्ही अशाच खाऊ शकता. बघा एकदम पंचसारखं झाल्या. आता एकदम सॉफ्ट. हे पहा मस्त असं एकदम सॉफ्ट वगैरे झाल्यात, लगेच तुटतात. आणि तव्यावर थोडंसं तेल टाकून तव्यावर सुद्धा तुम्ही भाजू शकता किंवा कढईमध्ये तेलामध्ये तळू शकता. तर हे पहा इकडे आता गरम तेल झालेलं आहे, त्याच्यामध्ये सोडूया. आता आपण वड्या टाकूया तळायला. तर हे पहा तेल पण खूप गरम झालं. तेल छान असं गरम होऊ द्यायचं. आणि एक टिप सांगते तुम्हाला. तुम्ही आता हे जे पीठ आहे त्याचं तुम्ही ह्या वड्या अशा कापून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, पॅक बंद प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये. आणि पाहिजे तेव्हा ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी तुम्ही असं थोड्या थोड्या 1-2 दिवसांनी वगैरे 8 दिवसांनी कधी पण तुम्ही एक आठवडाभरात 2-3 वेळा तुम्ही अशा तेलामध्ये पाहिजे तेवढ्या तळून घेऊ शकता आणि खाऊ शकता. एकाच दिवशी नाही तळल्या तरीसुद्धा चालतात. हे तेल छान गरम झालेलं आहे. ऑलरेडी आपल्या शिजलेल्या आहेत वड्या, तर लगेच तळून होतात. फास्ट गॅस करायचा. चला ह्या दुसऱ्या पण छान 1 मिनिटामध्येच तळून होतात. तर अशा प्रकारे आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. आणि सेम पद्धत आळूच्या पानाची सुद्धा तुम्ही हीच टिप्स वापरू शकता, हीच पद्धत वापरू शकता. तर कोथिंबीर वडी जबरदस्त अशी तिखट झणझणीत झालेली आहे. नक्की अशा प्रकारे बनवून पहा. ह्या पहा एकदम कुरकुरीत आणि एकदम सॉफ्ट अशा पहा झाल्या. आता हे पहा हातानेच लगेच तुटतात. तर मी सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही बनवून पहा. माझ्यासाठी मी शुगर बीपी असल्यामुळे मी अशा कच्च्याच खाते, मी काय तळलेल्या खात नाही. एखादी खाऊन पाहत असते, एखाद्या 2, नाहीतर मी ह्या उकडलेल्याच खाते नुसत्या. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.